पिंपोडे बुद्रुक तालुका कोरेगाव जिल्हा सातारा श्रीराम मंदिर येथे हरिभक्तपरायण संत महाजन महाराज यांच्या प्रेरणेने व श्रीराम गणेशोत्सव तरुण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने 77 वर्षाची अखंड परंपरा असलेला सातारा जिल्ह्यातील प्रथम सप्ताह आयोजित करण्यात आलेला श्रीराम जन्मोत्सव व श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी अखंड पारायण सोहळा अत्यंत भक्तिमय वातावरणात आणि उत्साहात यशस्वीरित्या संपन्न झाला। या सोहळ्यादरम्यान संपूर्ण गावात धार्मिक उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते। कार्यक्रमाची सुरुवात विधिपूर्वक पूजनाने झाली। यामध्ये कलशपूजन, विष्णुपूजन, ग्रंथपूजन आदी धार्मिक विधी पार पडले। हरिभक्तपरायण मालाताई पवार यांच्या व्यासपीठ मार्गदर्शनाखाली आणि हरिभक्तपरायण वैकुंठवासी आनंदराव लेंभे यांच्या प्रेरणेतून असलेला हा सोहळा पार पडला। सोहळ्यात दररोज पहाटे काकड आरती, श्री ज्ञानेश्वरी ग्रंथवाचन, हरिपाठ तसेच सायंकाळी कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। विविध भागातून आलेल्या नामवंत कीर्तनकारांनी आपल्या प्रभावी कीर्तनातून उपस्थितांना आध्यात्मिक संदेश दिला। भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या कार्यक्रमाचा लाभ घेतला। राम जन्मोत्सव वेळी सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक व छत्रपती संभाजी महाराज पतसंस्थाचे चेअरमन रामभाऊ लेंभे, पंचायत समितीचे उपसभापती संजय सारुंखे, पंचायत समितीचे सदस्य सौ रुपाली सारुंखे, पिंपोडे बुद्रप्रथम नागरिक सरपंच दीपिका लेंभे, उपसरपंच रणजित लेंभे, विकास सारुंखे, भारतीय जनता पार्टीचे सातारा जिल्हा चिटणीस दीपक पिसाळ, अमोल निकम, श्रीराम मंडळाचे कार्यकर्ते अनिल नाचण, मिथुन महाजन, वैभव महाजन, उदय महाजन, अजित महाजन, विक्रम महाजन, संजय महाजन, रेवणसिद्ध महाजन, संतोष महाजन, पंकज तांबोळी, शिवराज महाजन, मोहन महाजन, सुभाष महाजन, वैभव पालकर, रोहित मोरे, सूरज बरखडे, अभिजित महाजन, चेतन गांधी, पत्रकार आदिनाथ धुमाळ आणि मंडळातील असंख्य कार्यकर्ते व परिसरातील संपूर्ण जनसमुदाय रामनवमीसाठी उपस्थित होते।
या चॅनलवर येणारे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत अगोदर अपडेट होण्यासाठी आत्ताच आपला लोकवादी न्यूज चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका।